गुणवंत विद्यार्थ्यांनी भविष्यात राजकारणातही यावे या विद्यार्थ्यांच्या रूपानं महाराष्ट्राला स्वच्छ व पारदर्शक नेतृत्वाची खरी गरज आहे। कोकणातील शिक्षणाचा दर्जा राज्यासाठी आदर्शवत असून भ्रष्टाचारमुक्त परीक्षा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच कोकणचे वैशिष्ट्य आहे। शिवसेनेशी बेईमानी करणारे अनेक जण निघाले। आता शिवसेना खऱ्या अर्थानं चांगली धुवून पुसून गद्दारमुक्त शिवसेना ही रत्नागिरीतील शिवसेना झाली आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो, असे प्रतिपादन शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत यांनी केले। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उभाटा शिवसेना पक्ष व युवा सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवारी देवरुख येथील मराठा भवन येथे उत्साहात संपन्न झाला। यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत मार्गदर्शन करताना बोलत होते। रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यातील 10वी परीक्षेत प्रथम 3 क्रमांक मिळवणारे तसेच 12वीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील तालुकास्तरीय प्रथम 3 गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, स्कूल बॅग व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। शिवसेना संपर्क प्रमुख सुरेश कदम, जिल्हा प्रमुख दत्ता कदम आणि उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत कठोर परिश्रम, जिद्द, शिस्त यांच्या बळावर मोठे यश संपादन करण्याचे आवाहन केले। शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करताना पालक आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता। या सोहळ्याला शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत, माजी मंत्री रवींद्र माने, ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता कदम, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश कदम, जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, जिल्हा परिषद सदस्य नेहा माने, राजापूर तालुका प्रमुख कमलाकर कदम, प्रद्युम्न माने, बंडा बोरकर, प्रवीण शेट्टे, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, महिला आघाडी जिल्हा प्रमुख वेदाताई फडके, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश जैतापकर, चिपळूण तालुका प्रमुख बळीराम गुजर, शहर प्रमुख भैया कदम, नगरसेवक केतन शेट्टे, नगरसेवक बाळा कामेरकर, नगरसेविका ऋतिक कदम, नगरसेविका मेधा कापडी, माजी उपनगराध्यक्ष विनय गुरव, राजापूर नगरसेवक सुबोध पवार, मेघा कदम, प्रमोद शेरे, संपर्क प्रमुख रामचंद्र सरवानकर, चंद्रप्रकाश नकाशे, लांजा विधानसभा क्षेत्रप्रमुख अशोक सकरे यांसह पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक, विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत जाधव, निलेश कुंभार यांनी केले। आज हा विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। उपस्थित असलेले आदरणीय रवींद्र माने साहेब, माननीय दत्ताजी कदम, रवींद्र डोळस, नेहाताई माने, वेदाताई फडके, इतर सर्वच सन्माननीय पदाधिकारी, आमचे संपर्क प्रमुख सुरेश कदम, उपस्थित सर्व पत्रकार आणि बंधू भगिनींनो, खरंच पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करायलाच पाहिजे। मी अख्ख्या महाराष्ट्रातल्या कितीतरी शाळा पाहिलेल्या आहेत, पण शिक्षण क्षेत्रामध्ये एक आदर्श शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था, त्या संस्थेमधून आपल्या पाल्यांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी धडपडणारे पालक आणि शिक्षकांच्या प्रयत्नाला प्रतिसाद देणारे विद्यार्थी जर कुठे असतील तर ते केवळ निकळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येच आहेत। आणि म्हणून अनेक वर्षापासून मी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये, सध्या बाजार कसा चाललाय तुम्हाला माहिती आहे, जवळजवळ 35 लाख विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणारी ही नीट परीक्षा फोडणारे जे आहेत ते दुर्दैवाने बहुतांशी या महाराष्ट्रातले आहेत, पण सुदैवाने आपल्या कोकणातला कोणी नाही आहे। त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त परीक्षा, कॉपी मुक्त परीक्षा आणि दर्जेदार शिक्षण हेच खऱ्या अर्थाने कोकणचं वैशिष्ट्य आहे। आणि त्या कोकणच्या वैशिष्ट्याला साजेसं प्रोत्साहन देण्याचं काम आज आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून आज होतोय। मला आश्चर्य वाटतं, आता मानेसाहेब काय, मी तुमच्यापैकी सुद्धा काही अनेक जण मागच्या अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो। मुंबईसारख्या शहरामध्ये आम्ही शिक्षण संस्था चालवतो, पण आजही रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या जिल्ह्यातील शाळांच्या
100% मार्क्स मिळवतात, त्यावेळेला 100%चं गणित नेमकं आम्हाला मुंबईकरांना सुद्धा सुटलेलं नाही. आणि म्हणून मी स्वतः ठरवलेलं आहे की मुंबईतल्या काही विद्यार्थ्यांना कोकणातल्या ह्या विद्यार्थ्यांचं विशेष मार्गदर्शन आम्ही ह्या जुलै ऑगस्टमध्ये घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. 100% यशाचं गमक हे खऱ्या अर्थाने कोकणवासी मुंबईकरांना देणार आहे. एक कोकणासाठी कौतुकाची गोष्ट आहे. मगाशी आमच्या दत्ताजी कदमने सांगितलं ते खरं आहे की मी 10 वर्ष इथे खासदार होतो. तसं राजकारणामध्ये लोकप्रतिनिधी तर होतात. तुम्ही सुद्धा विद्यार्थ्यांना मी प्रार्थना करेन की तुम्ही सुद्धा तुमच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेला पदार्पण कराल त्यावेळेला राजकारणामध्ये सुद्धा तुम्हाला येण्याची आवश्यकता आहे. कारण आज हे राजकारण जे गढूळ झालेलं आहे, भ्रष्टाचार युक्त राजकारण झालेलं आहे, ह्या राजकारणामध्ये स्वच्छ आणि निरभ्र जर समाजकारण आणायचं असेल तर सुशिक्षित आणि सामाजिक विचाराने प्रेरित झालेल्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या राजकारणाकडे प्रभावित होण्याची आवश्यकता आहे. मी खासदार म्हणून झाल्यानंतर संसदेमध्ये काम करत होतो, विधानसभेमध्ये काम करत होतो. पण मला अभिमान एवढ्यासाठी आहे की केवळ गमजेबाजी न करता, केवळ थापेबाजी न करता मी नेमकं या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये काय केलं आम्ही सर्वांनी, तर आमच्या कोकण म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने मागासलेला जिल्हा, कोकण उद्योगाच्या दृष्टीने मागासलेला जिल्हा, कोकण विचाराने समृद्ध पण परिस्थितीने अत्यंत गरीबातला गरीब. आणि म्हणून ह्या अशा कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये पहिल्या प्रथम 1000 कोटींच्या तरतुदीसहित 500 बेड्स असणारं अत्याधुनिक शासकीय रुग्णालय आणि त्यासाठी आवश्यक असलेली डॉक्टरांची फौज उभं करणारं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जर कुठे उभं झालं असेल पहिलं ह्या महाराष्ट्रातलं शासकीय विद्याविद्यालय मधल्या अत्यंत म्हणजे बऱ्याचशा गॅप नंतर तर ते सिंधुदुर्गमध्ये झाले. आणि ते सुद्धा केवळ आणि केवळ मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंच्याच मुळे झाले. आणि मला अभिमान आहे 4 दिवसापूर्वी ज्या वेळेला MBBS परीक्षेचा रिझल्ट लागला त्यावेळेला सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पहिल्या बॅचचे 95 विद्यार्थी ज्यावेळेला परीक्षेला बसले त्याच्यातले 94 विद्यार्थी MBBS पास झाले. आणि त्याचा फायदा एक असा असतो हे 100 डॉक्टर आजपासून म्हणजे या महिन्यापासून पुढची अनेक वर्ष ही सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार आहे. आम्ही थापेबाजी करणारे राजकारणी नाही आहोत. राजकारणामध्ये असताना जे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो विचार आहे 80% समाजसेवा, ही समाजसेवा आज आदित्यजी ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दत्ताजी, तुम्ही रवींद्र डोळस, तुम्ही आणि तुमच्या सर्व कार्यकारिणीने सुरेश कदम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आयोजित केली. आणि अनेकांना आता डोळे फापारले असतील एवढं सगळं हॉल आणि हे सगळं भगवत चित्र पाहिल्यानंतर. आणि म्हणून आज सुद्धा पुन्हा आम्ही एक निश्चित केलेलं आहे की आजपर्यंत शिवसेनेला म्हणजे आजपर्यंत म्हणजे काय मागच्या 1-2 वर्षामध्ये शिवसेनेशी बेईमानी करणारे अनेक जण निघाले. आता शिवसेना खऱ्या अर्थाने चांगली धुवून पुसून गद्दार मुक्त शिवसेना म्हणजे रत्नागिरीतली शिवसेना हे सांगायला मला अभिमान वाटतो. आणि म्हणून आजच मी जाहीर करतो की माने साहेब आजपर्यंत आमच्या नेहाताई माने जिल्हा बँकेच्या यशस्वी संचालक आहेत. येणारी रत्नागिरी जिल्हा बँकेची निवडणूक पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने लढण्याचा निर्धार आम्ही करतोय. आणि त्यासाठी माननीय सुरेश कदम साहेब, माननीय दत्ताजी कदम आणि माननीय रवींद्र डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली, आमच्या वेदाताईंच्या मार्गदर्शनाखाली आमचे जिल्हा बँकेच्या संचालिका नेहाताई माने, जिल्हा परिषदेचे सदस्य एक संतोष थेराडे आणि आमचे सहकार क्षेत्रातले एक अभ्यासू व्यक्तिमत्व चंद्रकांत शिंदे यांची एक समिती आम्ही नियुक्त केलेली आहे. आणि ह्या समितीच्या माध्यमातूनच येत्या 4-6 महिन्यामध्ये काम करतील. आणि ज्या वेळेला जिल्हा बँकेची निवडणूक होईल त्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं पूर्ण पॅनल आम्ही उभं करू. हा
हाच निर्धार आजच्या या ठिकाणी करूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने आदित्यजी ठाकरेंचं वाढदिवसाच्या निमित्ताने लाख लाख त्यांना शुभेच्छा देऊया. आणि मगाशी एक आमच्या मुस्लिम भगिनी एक संवाद त्या भगिनीने म्हणजे आदित्यजी ठाकरेंचा मतदारसंघामध्ये संवाद चालू असताना कुठेही शिकवलं नाही, कुठे पडवलं नाही, पण मतदारांचे जे उत्स्फूर्त भावना आहेत त्या आमच्या त्या मुस्लिम भगिनींनी जे व्यक्त केलेल्या आहेत, तुमच्या आमच्यासाठी डोळ्यामध्ये तेल घालण्यासारखी ती डोळे उघडणं, आपल्या सर्वांचे डोळे उघडणारी ती प्रतिक्रिया आहे. आपण त्याचा अंमल करूया. पुन्हा एकदा आदित्यजी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. आणि आदित्यजींच्या वाढदिवसाच्या या निमित्त साधून आपले संपर्क प्रमुख म्हणून माननीय सुरेश कदम साहेब, तुम्ही तेवढ्या ताकदीने पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्हा उभा करण्यासाठी यशस्वी व्हाल यासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.